वावरात चांगलं काम करायला गेलो नाही असं काय वाईट काम झालं सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण पाहून जा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तुषार परत आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले तर बाबांनी सकाळ सकाळी 7 वाजता लवकर उठून दिलं. म्हटलं आज काही आपल्याला 9 वाजता झोपायला नाही भेटत. झोपेतून उठलोय नाही तर बाहेर पा कसं वातावरण डायरेक्ट पाण्यासारखं वातावरण. म्हटलं ते पाणी येऊ की नाही येऊ, पहिले तर आपल्याला वावरात जाणार आहे. पहिले तर घरी येऊन दात घासले, मग निघलो वावरात जाण्यासाठी. म्हटलं आजच्या दिवस चहाला गॅप देऊन देऊ. म्हटलं आपले वावरातले कामं झाले पाहिजे लवकर. वावरात आलं, वावरात तर पहिले आपलं हत्यार घेऊन घेतला हाती आणि आपल्याला वावरातले काम निपटून आपल्याला कॉलेजला जाणार आहे. पहिले तर मग ते कांद्याचं रोप सपासप कापून घेतलं. ते काम होत नाही तर बाबा म्हणत हे दुसरं काम करणार आहे. मग आपलं ते काम निपटलं, मग आलं बाबाचं. म्हटलं आज आपल्याला कॉलेजला जायला 12:30 वाजता. बाकी हा तरी विषय चांगला आहे की आपले कांदे नळ्यावर लावायला बाऱ्यात नाही लावे. आणि असे कांदे कोण कोण पेरते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि असा काही वाईट कामाचा विषय झालता नाही, ह्या नळ्या फुटलं होतं म्हणून बाबाने ह्या जोडल्या. ते काम निपटलं, मग आलो घरी. घरी येऊन तर पहिले चकाचक अंग धुवून घेतलं. मग आपली तयारी वगैरे करून घेतली. मग आपली गाडी काढली, निघलो मोताळा जाण्यासाठी. मग पोहोचलो कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये पोहोचलो, तू माणसानं बॅग काऊन पाठवर, पण आपली बॅग क्लासमध्ये होती. कॉलेजमध्ये पोहोचलो, तरी पहिले अर्धा घंटा बसलो. म्हटलं चला आपला प्रयोग काही नाही, आपण बसून राहू. आणि असा काही विषय नाही, आपल्याला प्रयोग करणं, पण आपल्या मैत्रिणीने आपला प्रयोग करून देऊ राहिला. आणि इकडे आपल्या मैत्रिणीनं पहा डायरेक्ट कलाकारी केली, तुषार हुशार लिहिलं डायरेक्ट. आणि इकडे तर आपल्या नावाचा टीबी काढून ठेवला होता. मी म्हटलं बेकार आहे भाऊ, प्रयोग करायच्या ठिकाणी आपले हे रिकामे कामं चालू होते. आणि हा आहे आपल्या प्रयोगाचा एक पार्ट. आणि हा प्रयोग काही पूर्ण नाही झाला आहे, फक्त स्टार्टिंग आहे. आता तुम्हाला दाखवतोच मी पुढच्या व्हिडिओ मध्ये प्रयोग झाला की. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या. आणि इकडे आपले गायकी सर बी शिकवत होते, बाकी मस्त शिकवतात हे सर. मग ते सर गेले, मग आपण बसलो एका ठिकाणी, शिवाजी, जयेश आणि मी. आणि इकडे आपल्या ज्ञानेश भाऊचा तर अलगच प्रयोग चालू होता. मग आलो क्लासच्या बाहेर आलो. येईन तर डायरेक्ट इंजेक्शन आणलं होतं कॉलेजमध्ये. म्हटलं तो इंजेक्शनाचा विषय सोडा, आता टाइम जास्त झाला, चला आपण घरी. आजच्यासाठी एवढं, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.